इचला ना. तुझं कोण आहे? हो. का बरं? इचला सहज केला असेल. हा नीतू बोल ना. हॅलो भाऊजी, नीतू बोलती. कसे आहेत तुम्ही? एकदम मजेत. वहिनी कशी आहे? आणि मी पण मजेत आहे ना. अहो, मी फोन याच्यासाठी केला होता तुम्हाला. माझे ना मम्मी पप्पा भाऊ बहीण आले आणि त्यांना ना नेमकं पुणे बघायचं. तर ते म्हणत होते चला भाऊजींकडे जाऊ, राहू 1-2 दिवस आणि पुन्हा बघून येऊ. तर आम्ही आज रात्री निघतोय बरं का भाऊजी पुण्यासाठी यायला, म्हणून तुम्हाला कळवायला फोन केला. हा मस्त. पण नीतू तू काय म्हणली, तू आजच येणार आहे का उद्या येणार आहे? उद्याच येणार आहे. इनफॅक्ट आम्ही निघालोय आता, तुमच्याकडेच यायला निघालोय. सगळी तयारी झाली, आमची पॅकिंग पण झाले. पण काय झालं ग, आम्ही नेमकं बाहेर आलो आणि चावी आमच्याकडे राहिले ना. अरे बापरे, तुम्ही नाहीये घरात? हा माझं चुकलं. मी ना अगोदर विचारून घ्यायला पाहिजे. ओव्हर कॉन्फिडन्स झाला माझा. मला वाटलं सॅटर्डे संडे तर कुठे जाणार दोघं, आणि काही बोललं पण नाही ना तुम्ही परवा फोन केल्यावर, म्हणून मी प्लॅन केला होता. राहू दे, आता बघते मी काहीतरी दुसरा प्लॅन करते, हॉटेल वगैरे शोधते. चला मग, घ्या तब्येतीची काळजी. काळजी घे तू पण. हा सॉरी, बाय. ए का कशाला नको म्हणली त्यांना यायला? आपण घरी तरी जात ना. अहो 6 लोक येणार, गॅस किती वापरला जातोय, आपल्या LPG किती मारामारी सुरू आहे. 2000 रुपयाला सिलेंडर आणले मी विसरलाच होतो. बापरे, चला वाचलो ह्या टाइमला. चांगली केली. काय रे माझी बायको.